इथे रूममध्ये पंखाच नाही आहे बघा सिलिंगला, कारण इथे वातावरण तेवढं थंड आहे. गाडी बघा किती खराब झाली आहे, सगळी धूळ माती उडाली आहे. तिकडे लाल लाल माती होती ना काल ग्राउंडवर जिकडे पार्किंग होती तिकडे. जगात भारी चिकळ्यांची भाकरवडी माझ्या एकट्याचे 1 किलो. हो आता भेटू जमलं तर या 29ला. जमलं तर बघू. हो अँड वेलकम बॅक टू डे 3. आणि आज आम्ही निघतोय पाचगणीवरून. जर तुम्ही आधीचे 2 ब्लॉग बघितले नसेल तर तुम्हाला कळणार नाही मी पाचगणीमध्ये काय करतो. तर मी आलेलो IBWसाठी पाचगणीला. IBW अटेंड करून झाले 2 दिवस. IBW आम्ही अटेंड केलं आहे. आता आम्ही आज निघतोय. तर आजच्या दिवसाचा हा व्लॉग होणार आहे, पूर्ण दिवसाचा ट्रॅव्हल व्लॉग होणार आहे. पाचगणी टू आपण जाणार आहोत मुंबई घाटकोपर आपल्या घरी. आता आम्ही उठून पसारा सगळा आवरतोय. आता पसारा आवरून आपल्याला जायचंय आधी ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्ट करून आपण येऊ, मग तयार होऊ आणि निघू. आणि आपण वाटते पुण्याला जाणार आहे. पुण्यामध्ये आपले काही मित्र भेटणार आहेत आपल्याला, जे आपल्याबरोबर स्पिती राईडला होते, त्यांना भेटायचं आहे. तर चला आधी ब्रेकफास्ट करून येऊया, मग पुढचं. अँड वी आर डन विथ द ब्रेकफास्ट. आता जाऊ रूमवर आणि पटापट तयारी करून निघू. चला मॅडम, निघायचं का? अजून राहायचे इथे घर घेऊया. ठीक आहे, व्हॅली व्ह्यू. चलो चला. अँड वी आर रेडी टू गो. बॅग पूर्ण पॅक आहेत सगळ्या. आता निघायचं आहे. बेल बॉय येतोय बॅग्स न्यायला. तोपर्यंत बाहेरचा नजारा दाखवतो तुम्हाला. हा असा काहीसा व्ह्यू आहे आमचा बाल्कनीमधून, आमच्या खिडकीमधून. इथे रूममध्ये पंखाच नाही आहे बघा सिलिंगला, कारण इथे वातावरण तेवढं थंड आहे. पण दुपारच्या वेळी काल आम्हाला थोडं वाटत होतं तर AC आहे पण फॅन नाही आहे, तर AC लावलेला आम्ही. रात्रीचं खूप मस्त क्लायमेट होतं, एकदम चिल होतं. घेऊन जायचं का ती पण? नाही तुम्ही एवढं एकत्र नका येऊ असं म्हणजे. असू दे, हे मी घेतो, ते तू घे. चला वी आर लिव्हिंग. गाडी बघा किती खराब झाली आहे, सगळी धूळ माती उडाली आहे. तिकडे लाल लाल माती होती ना काल ग्राउंडवर जिकडे पार्किंग होती तिकडे. तर बघू वाटेत कोण मिळालं तर क्लीन करून घेऊया आणि निघूया आता पुढच्या जर्नीला आपल्या. आपण चाललो आहे पुण्याला. आपला पहिला आता डेस्टिनेशन असणार आहे पुणे. आधी जाऊया पुण्याला, मग तिथे आपल्याला काही फ्रेंड्स भेटणार, तिथून आपण जाणार मुंबईला. पुसलेलं आहे का? गणपती बाप्पा मोरया. आणि पाचगणीच्या मार्केटमध्ये आम्ही स्ट्रॉबेरीज घ्यायला आलो आहे. कुठे गेले मामा? मामा कुठे गेले? ऑर्डर 400 500 नका 400 नाही घेणार नाही. ते अर्धा 350 घ्या. बरोबर आहे, 350 घ्या. नाही 350 ते मालाची किंमत होत असती तर दिलं असतं ना. 5 किलोचे सगळे डबे पाहिजे. सगळे नको, 1-1 किलोचे 2 करा आणि पावचे 4 करा. गाजर किती देऊ? झाली स्ट्रॉबेरी घेऊन. चला, तू काय घेतलंस? मलबेरी अँड कॅरेट्स. हा आलाच नाही गाडी धुवायला. व्हिटॅमिन E हँड क्रीम. आणि फायनली निघालोय आम्ही आता. पाचगणी सोडतोय. जो मेन रस्ता आहे, ज्या रस्त्याने आम्ही कायम जातो, जो जवळचा रस्ता आहे, म्हणजे पुण्यावरून आल्यानंतर जो पहिला राईट कनेक्ट होतो, तो रस्ता बंद आहे. त्यामुळे एक वेगळा डायव्हर्जन मिळालं आणि आम्ही कुठेतरी दुसऱ्या वाटेने आता हायवेला बाहेर पडणार. आणि हा रस्ता एवढा मस्त आहे ना, दोन्ही बाजूला शेती आहे. हे बघा सगळे ऊसच ऊस आहे.
बघा ऊस आहे पूर्ण ह्या बाजूला पण, आणि रस्ता पण छोटा आहे, असा गावागावातून घेऊन चाललाय. आणि आम्ही आलो आता हायवेला. हायवे लागलाय आता इथून अजून 1.5 तास दाखवतोय. पुण्याला आम्ही ज्या हॉटेलमध्ये जेवायला In जाणार आहे 500 meters, slide right onto the ramp to National Highway 48. ते सगळे आम्हाला भेटणार आहेत. त्या हॉटेलचं लोकेशन टाकलंय. अजून 77 किलोमीटर्स आणि 1.5 तास दाखवतं. बघूया आपल्याला किती वेळ लागतो. बरोबर 1.5चा टाइम दाखवतोय. ETA आपला आफ्टर लॉंग टाइम या हायवेवर पुन्हा गाडी घेऊन. Slide right onto the ramp to National Highway 48, then join. खंबाटकी घाटचा टनल आहे. तरी नशीब रस्ता सुधरवलाय. आधी तेवढा खराब होता ना इथे रस्ता, आणि तेवढा छोटा टनल आहे. खूप जुना टनल आहे. आता ह्याला पण एक बायपास करतायत मला वाटतं. ह्याला बायपास करतायत का ह्याला कनेक्ट करणार, पुढे एक वेगळा रस्ता बनतोय. मावळ गाव आलंय. मावळ येतं खंबाटकी नंतर आय गेस. किती सारे बायकर्स दिसत आहेत. आणि आम्ही एक हॉल्ट घेतलाय. मागे दिसत आहेत चितळे. पुण्याला आलो आणि चितळ्यांची भाकरवडी घेतली नाही असं होऊ नाही शकत. जगात भारी चितळ्यांची भाकरवडी. ऊसवालीच घेऊ ना. हो हीच. 2 भाकरवडी घ्या. तिला गोड बंद करायचे. कैसा होएगा ऐसा मीठा बंद. गावर महाराष्ट्रीयन. चल चला शॉपिंग डन. माझ्या एकट्याचे 1 किलो भाकरवडी माझ्या एकट्याची. आणि आम्ही पोचलो त्या डेस्टिनेशनवर हॉटेल ओएसिस. आणि आमचे काय बोलायचं आपण कॅप्टन कॅप्टनचं लक्ष नाही, फोनवर बोलतात. बाईकात आणली नाही. काय मी काढते. हां ते चॉकलेट्स मागे उघडणार दरवाजा. आम्ही काय त्यांच्यासाठी खायला आणलंय ते घेतो. स्ट्रॉबेरी आहे आणि बिस्किट्स आहेत. काय आहे ते बिस्किट्स आलमंड कुकीज. आलमंड कुकीज, आलमंड ब्राउनी कुकीज. ओके. आणि भेटलं सगळ्यांना. अजून यायचे 2-4 जण. हॅलो सगळ्यांना. तुम्ही स्पीती राईडला बघितलं असेल आमच्यासोबत. मीटअप आहे स्पीती राईडचं. आदिती खूप मागेला मिळाला या म्हणून आपण खूप मस्त हॉटेल आहे. अमोग आणि आम्ही आमच्या शाळेचा ग्रुप भेटतो रेग्युलर. निलेशला ओळखताच नाही आला ना. एकदम वेगळा विचारावं लागेल म्हणजे एकाला गाडी आली एकाला गेली आहे. एकाला गेली म्हणजे पारच गाडी गाडीचं काय राहिलेलं काहीच नाही. चला चलो गिअर अप. जेव्हा बायकर मित्र भेटतात त्यावेळेला फक्त बाईक आणि राईड्स बद्दलच गोष्टी आहेत. निकिता चलो चला कविराज भेटू. हो आता भेटू. जमलं तर या 29ला. जमलं तर बघू. हो एकदम कडेकडून जा. येस आरामात जा. हो चलो मिलेंगे. बरं वाटलं भेटू.
तर निघालो आता इथून, सगळे गेले, आम्ही पण निघालो आमच्या दिशेने मुंबईकडे. जस्ट लोणावळा गेलं आणि आता पुढे आलो आहे. आणि मी फर्स्ट टाईम ह्या नवीन रस्त्याने जाणार आहे. कायम बाईक घेऊन आलो की त्या रस्त्याने जावं लागतं खालच्या रोडला. आणि मी पहिल्यांदा हा रस्ता कनेक्ट केला आहे. मस्त आहे, शॉर्टकट आहे एकदम पुढे आणून सोडलं. आणि आता हा मागे बघताय तो अटल सेतू आहे आणि आमचा ड्रायव्हर चेंज होतो. निकिता गाडी चालवते. आमचा ड्रायव्हर चेंज झालेला आहे. हॉरायझन काय मस्त झालंय. आकाश बघा का भारी दिसतंय. निकिता गाडी चालवते. आणि आता एडिटिंग करताना लक्षात आलं की मी व्लॉग एंडच नाही केला आहे. आता मी व्लॉग जेव्हा एडिट करतो आहे तेव्हा मी बघितलं की मी एंडिंगचा पार्ट मिस केला आहे. त्या दिवशी आम्ही आलो आणि दमलो होतो त्यामुळे, आणि घरी थोडं पाहुणे पण होते त्यामुळे आम्हाला तो व्लॉग कंटिन्यू करता आला नाही. म्हणजे मी विसरलोच ॲक्च्युली, माझा व्लॉग एंड नाही झाला आहे. कारण खूप सारं लगेज सगळं सामान घेऊन वर यायचं होतं, त्या सगळ्या गडबडीत मी विसरलो. तर काही करता तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत तुमच्या फॅमिलीसोबत शेअर करा. आणि जर तुम्हाला बाईकचा कॉन्टेंट बघायला आवडत असेल तर बेल आयकन पण दाबून ठेवा, जेणेकरून मी माझे नवीन व्हिडिओ जेव्हा शेअर करीन, यूट्यूबवर अपलोड करीन, तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. आणि असा सपोर्ट करत राहा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.